मला सर मी जाईल 25 तारखेला. काय नक्की ही ईव्हीएम वरती विश्वास अविश्वास तुम्ही एक सांगा, सर्व खासदार 50, 60, 20,000, 10,000च्या मतांनी निवडून आले. पुऱ्या महाराष्ट्राचा इतिहास जर जेव्हापासून निवडणुका लागल्या तेव्हापासून जर पाहिलं तुम्ही, तर काही निवडक लोक बोटावर मोजणार एवढे निवडक, यांचा लीड 50, 60, 70,000, 1 लाखाचा राहायचा निवडक लोकाचा. आता आयरा गैरा नत्तू गैराचे लीड 1 लाखाच्या वर आहे. एकाएकी एवढा फरक कसा पडला आहे? बेमानीनं मतं चोरणाऱ्यांचं सरकार आलं की काय? म्हणजे जब कटर आम्ही पकडायचा. पहिले एखाद्या ST डेपोमध्ये गेलो का 500 रुपयाचा चोर असला का त्याला पकडून मारायचं आपण आणि त्याचे 500 रुपयेवाल्याला चोर बनायचं. आणि हे मतं चोरणारी टोळीच कुठून आली मला माहीत नाही. म्हणजे जगाच्या पाठीवर मतं चोरणारी टोळी जगात जर कुठं निर्माण झाली असेल तर त्या हिंदुस्थानात तयार झालेली आहे. आणि म्हणून त्याचा सौक्षमोक्ष लागला पाहिजे. म्हणून आम्ही आह्वान करतो कि अगर तुम्हारे में दम है, अगर आप प्रभु रामचंद्र का आदर्श जानते हो, प्रभु रामचंद्राला तुम्ही आम्ही आदर्श मानतो आहे, तर माझं असं मत आहे का EVM मशीन राहू द्या, पण जे VVPAT येतं ना, त्या VVPATवर आमचा मतदान केंद्र क्रमांक असला पाहिजे आणि ते चिठ्ठी VVPAT आमच्या हाती आला पाहिजे आणि त्याच्यावर आमची सही असली पाहिजे. सही आणि मतदान क्रमांक झाला का मतपेटीची अवस्था असली पाहिजे. म्हणजे EVM मशीन पण राहील आणि वेळ लागली तर मतपेटी पण मोजल्या जाईल. आज तुम्ही दिलेलं मत, पत्रकार म्हणून तुम्ही पण, तुमचा हा प्रश्न आहे का मी मारलेलं मत मला दाखवता येतं का सरकारला? संविधानानं हा अधिकार दिलेला आहे का माझं मत कुठं गेलं ते मला पाहायला भेटलं पाहिजे. ते पाहायला भेटत नाही, कारण ते वरली मटक्याच्या आकड्यासारखी चिठ्ठी येतं. 4ले 5 लावला तशी एक पांढरी चिठ्ठी येतं आणि सगळे बरबटलं आहे. 15 वर्षात जेवढं करप्शन झालं सुरू देशात, इथलं न्यायालय असेल, इथले निवडणूक कार्यालय असेल, निवडणूक आयोग असेल, पुरं करप्शन झालं. जानकर एकटेच राजीनामा देतो म्हणतायत. महाविकास आघाडीतले बाकीचे आमदार आहेत ते काय यावरती बोलायला तयार नाही. कुठेतरी त्यांचाच बळी दिला जातो का? बळीचा प्रश्न नाही, हा स्वतःच्या स्वाभिमानाचा असतं, लढाचा असतं. बाकीच्यांना ती चळवळ बरोबर वाटत नसेल, त्यांना ते नाही निवडून आलं तर कशाला बाबा आपण. पण उत्तमराव जानकरांनी लढा जो उभा केला, निवडून आल्यानंतर कोणी असं बोलत नाही, पण त्यांनी जे हिंमत दाखवली ती फार महत्त्वाची आहे आणि त्याला बच्चू कडूचा मानाचा मुद्रा आहे. पालकमंत्री पदाचे पण सगळ्या अजून घोळ सुरू आहे, नाराजी नाट्य सुरू असून तरी काय करणार आहे? या राज्यामध्ये रोज एक मुर्दा पाडला जातो. वाटतं का इथं कायद्याचं राज्य आहे म्हणून? आरोपी सापडत नाही, कोणी असो. तुम्ही जातीवर नेता ते प्रकरण, लाज नाही वाटत? अरे कुठल्या गुन्हेगाराला काही जात असतं का? त्याचा काही धर्म असतं का? पण हा व्यवस्थित मर्डर आहे. आम्ही पाहतोय झाला मर्डर, त्या गुन्हेगारांना जो काही गुन्हेगारी केली असेल ते तर नालायक आहे वय, पण याच्यावर राज करणारे लोक त्याच्यापेक्षा जास्त नालायक आहे. याच्यावरही राजकारण कोणी करत असेल, एखाद्याच्या घरचा जीव जात असेल आणि त्याच्यावर राजकीय पोळी भाजण्याचं काम वरिष्ठ स्तरावरून होत असेल, कोणाचा ना कोणाचा कट कसा काढता येईल अशा भूमिका ठेवून जर तुम्ही कारवाई करत असाल तर तुमच्यासारखे नालायक कोणी नाही. गृहमंत्री म्हणतात की सगळे कुणाला सोडलं जाणार नाही. या सगळ्या गोष्टी सक्षमपणे वाटतंय. माझं काय मत आहे, तुम्ही शिवाजी महाराजांना मानणारे आहे, केंद्रापासून तर राज्यापर्यंत तुमचं सरकार आहे. एवढा वेळ लागतो? एवढा वेळ लागतोय? तुम्ही सांगा, साधारण नोटीस नाही, कधी तक्रार नसतं, लगेच ED लागतं. आणि तो कोणता कराड का कोण आहे काय, मग नाव नाही आठवत त्याचं, काय वाल्मिक कराड, त्याच्यावर एवढी हिस्ट्री सापडल्यानंतर एक नोटीस जात नाही तुमची. सैफ अली खानच्या तत्काळ कारवाई झाली. हा कसं आखरी बटेंगे तो कटेंगे, तिथून फतवा निघाला असेल कदाचित, म्हणून काही झालं असेल. म्हणजे माझं म्हणणं असं आहे का इथं कधी कधी मारणारा मोठा पाहिजे असते, नाहीतर मरणारा मोठा पाहिजे. मग ते मीडियामध्ये येतं आणि तशा प्रकारचं कारवाई सुरू होते. दोनही घरी बसले तर ते तुम्ही दाखवत नाही आणि सरकारही त्याच्यावर लक्ष देत नाही. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे बरं. म्हणजे इथं ह्या देशामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सामान्य माणसाचं मरण होत नाही. संतोषराव देशमुख आणि सूर्यवंशी यांच्यासारखा जीव एकानं
एकांचं पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या गुंडागर्दीत पोलिसांच्या हातात मृत्यू होतं आणि पोलिसांचा सहारा घेऊन रस्त्यावर मारलं जातं, याच्यासारखी शोकांकिता नाही.